अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे अमावस्या आणि अमावस्या जी आहे ती लक्ष्मी मातेला समर्पित आहे, कारण आपण दिवाळीच्या अमावस्याला लक्ष्मी पूजन करत असतो आणि ह्या लक्ष्मी पूजन हे आहे, लक्ष्मी माते जी आहे ती अमावस्याला आपल्याला प्रसन्न होत असते किंवा त्या दिवशी आपण लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची असते। बघा, प्रत्येक केंद्रामध्ये वगैरे अमावस्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ वगैरे किंवा होम हवन केलं जातं, कारण या दिवशी केलेल्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं आणि म्हणून आपल्याला उद्या आपल्या घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, शत्रुपीडा, वास्तुदोष, करणी बाधा, जादूटोना जे काय आहे, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील काही नकारात्मकतेमुळे, मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील काही कारणामुळे, किंवा मुलं हट्टीपणा करत असतील, घरात पैशाच्या अडचणी असतील, वारंवार घरात भांडण होत असेल, बघा क्षुल्लक कारणावरून जर मुलाचं, वडिलांचं, आईचं, मुलांचा वाद होत असेल, नवरा बायकोंचं भांडण होत असेल, तर घरामध्ये नकारात्मकता असण्याचं कारण आहे। काही ठिकाणी बघा, घरात खूप सगळं चांगलं चालू असतं, घरामध्ये सगळं व्यवस्थित चालू असतं, कोणाशी वाद करत नाही, सगळे एकमेकाशी हसत खेळत बोलत असतात, कारण त्या घरामध्ये सकारात्मकता असते। आणि ज्या घरामध्ये वारंवार भांडण असतं, वारंवार काही ना काही कटकटी असतात, छोट्या छोट्या कारणावरून त्रास होणं, आजारी पडणं किंवा डोकं जड होणं किंवा अजून तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं तुम्हाला चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नकारात्मकतेचं कारण आहे। मग ही नकारात्मकता, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, करणी बाधा, जादूटोना जे काय आहे हे घरातून निघून जाण्यासाठी आपल्याला उद्या एक असा उपाय करायचा आहे। तो उपाय तुम्ही दररोज करू शकता। जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, विशिष्ट तिथी म्हणजे दुर्गाष्टमी आली, गुरुवार आला, त्यानंतर अजून काय कालाष्टमी, अशा विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता। दररोज जर केला तरी चालेल। कसं असतं बघा, आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे, आपल्या घरात सगळं व्यवस्थित साहित्य आहे, घर एकमेकांच्या बोलण्यात चालण्यात गोडवा आहे, पैसा सगळा आहे, घर आपलं सुरळीत चालू आहे, आपल्या घरामध्ये गाडी आहे, मुलं चांगल्या नोकरीला लागलेले आहेत, मुलांची वेळेत लग्न झालेले आहेत, हे प्रत्येक व्यक्तीला चांगलं वाटतं असं नाही आणि त्या व्यक्तीच्या नजरेत एक नकारात्मकता येते आणि ती नकारात्मकता आपल्या घरावरती उतरत असते। तुम्ही कुठे बाहेर गेला किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आली आणि ती व्यक्ती तुमच्याकडे एकटक बघत असेल किंवा तुमच्यावरती त्याची नजर पडत असेल, तर त्याच्या मनामध्ये चांगले विचार असतील तर ठीक, काही जणांच्या मनामध्ये वाईट विचार असतात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये ह्यांचं कसं चालू आहे, ह्यांचं असं कसं काय चालू आहे, ह्यांचं एवढं चांगलं चालू आहे, हे मनामध्ये ज्या वेळेला भावना येतात त्यावेळेला त्यांच्यामधली नकारात्मकता आपल्यामध्ये येत असते। प्रत्येक व्यक्ती चांगल्याच नजरेने येते असं नाही आणि प्रत्येक व्यक्ती वाईट नजरेनेच येते असं नाही। काहींच्या मनामध्ये वाईट नजर असते, काहींच्या मनामध्ये चांगली नजर असते। म्हणून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता, जे काय दोष, भांडण, तंटे, आजारपण, चिडचिड ह्या गोष्टी घडत असतात, तर ह्या गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, तो न सोललेला नारळ, केशर जे वरचं कवट जरी असलं तरी चालेल, केशर जरी आणि त्या तो नारळ घ्यायचा हातामध्ये किंवा एखाद्या तामणमध्ये किंवा स्टीलच्या डिशमध्ये घ्यायचा आणि देवासमोर बसायचं। नारळाची शेंडी जी आहे ती देवाच्या दिशेला करायची, देवाकडे करायची आणि 7 कापराच्या वड्या घ्यायच्या। मग तुमच्याकडे जो कापूर उपलब्ध आहे तो घ्या, पण मी म्हणते भीमसेन कापूर घेतला तर अतिशय चांगलं, कारण ह्याच्यावरती केलेले उपाय आपल्याला लवकर फायदेशीर होतात। भीमसेन कापूर घेऊन या, छोट्या छोट्या वड्या करा, 7 वड्या करायच्या, 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्या कापरावरती पहिल्यांदा एक वडी ठेवायची, ती प्रज्वलित करायची आणि हा नारळ देवघरामध्ये बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत
तो कापूर प्रज्वलित करायचा. तो कापूर विझण्यापूर्वी दुसरी वडी त्या नारळावरती ठेवायची आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी परत तिसरी वडी ठेवायची. त्यानंतर परत चौथी वडी ठेवायची. आणि ज्या वेळेला चौथी वडी ठेवता त्यावेळेला तुम्ही संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा. वड्या त्या कापराच्या त्यावरती ठेवत म्हणजे 7 वड्या त्या नारळावरती एक एक घालून प्रज्वलित करायच्या. म्हणजे विझण्यापूर्वी पहिला कापूर अजून प्रज्वलित आहे तोपर्यंत दुसरा कापूर त्यावरती ठेवायचा. अशा पद्धतीनं 7 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि देवासमोर बसायचं आणि संपूर्ण घरामध्ये चौकटीवरून तुमच्या प्रत्येकावरून थोड्या उतरायच्या किंवा गोल फिरवायच्या. तुमच्या डोक्यावरून फिरवला तरी चालेल, फक्त कापूर जो आहे तो तुमच्या अंगावरती किंवा कुठल्या वस्त्रावरती किंवा कुठे लागेल अशा ठिकाणी पडता कामा नये ह्याची काळजी घ्यायची. आणि त्यानंतर परत देवघरामध्ये हा नारळ ठेवायचा. नारळ तडा गेला, फुटला, काय झालं तर घाबरण्याचं काही कारण नाही. दुसरा नारळ परत घेऊ शकता. हा नारळ परत परत तुम्ही वापरू शकता. जर समजा नारळ तडा गेला किंवा तुम्हाला बदलायचा असेल तर हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकायचा आणि दुसरा नारळ श्रीफळ घ्यायचं. अशा पद्धतीनं तुम्ही दररोज जर केला तर तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे, करणी बाधा आहे, जादूटोणा आहे, शत्रुपीडा आहे, वास्तुदोष आहेत किंवा तुमच्या घरामध्ये सतत वारंवार पैशाच्या अडचणीत आलेला पैसा टिकत नाही आहे, वाद होतात क्षुल्लक गोष्टीवरून, अतिशय अमावस्या पौर्णिमा आली की घरामध्ये चिडचिड होणं, भांडण होणं, वाद होणं, ह्या गोष्टी जर घडत असतील नक्की हा उपाय करा. कारण मी हा उपाय बऱ्याचदा आता केलेला आहे सुरुवात, मलाही खूप फरक पडलेला आहे. आणि बऱ्याच जणांना असं होतं की अमावस्या आणि पौर्णिमा आल्या की त्रास होत असतो आणि हे माझ्याही बाबतीत होतं. मी स्वतः हा उपाय केलेला आहे, तेव्हापासून मला खरंच फरक पडलेला आहे. तुम्हीही नक्की हा उपाय करा आणि व्हिडिओला शेअर करा. कारण कुणाला जर हा उपाय करायचा असेल, कुणाच्या घरात वाद असतील, लक्ष्मी टिकत नसेल, नवरा बायकोंचं पटत नसेल, मुलाचं वडिलांचं, आईचं मुलाचं पटत नसेल, सासवा सुनांचं पटत नसेल, घरात चिडचिड होत असेल, वारंवार कोण आजारी पडत असेल तर त्यांना हा उपाय उपयोगी पडेल. आणि त्यांनी उपाय केल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्याचं फळ 25% तर मिळेल. त्यामुळं व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात सदैव सुख, शांती, समाधान आणि आरोग्य मिळो. तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख, संकट, अडचणी, वाद विवाद, आर्थिक अडचणी सगळ्या दूर व्हावेत असं मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.